तर ही पूर्ण लाईन पत्ताकोबीची आहे, तुम्ही बघू शकता. काय माझा लहान भाऊ प्रतीक पाहिजे. हा अरे मोबाईल आहे, खायला नाही ते. चल लाडू बस आहे. हाय करायचं. नाव काय तुझं? सूरज. सूरज आहे का? तुझं नाव काय रे? अविनाश. अविनाश आहे का? नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. तर माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की मी पुण्यावरून आता गावाकडे आली आहे, म्हणजेच माझ्या माहेरला मी आली आहे. आणि जसे की मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितले की येऊन आम्ही थोडा वेळ आराम वगैरे करून संध्याकाळच्या वेळी आम्ही निघालो होतो शेताला जाण्यासाठी. तर मम्मी, माताजी, पिल्लू, मी, आहो आणि प्रज्ञाचं छोटंसं बाळ, हे सर्व आम्ही निघालो होतो शेताला. माताजी पण आली होती कारण की 2 दिवसानंतर पिल्लू जाणार होता, सो माताजीला पिल्लूला भेटायचं होतं आणि मी येणार आहे म्हणून प्रज्ञा पण गावाकडे आली होती. आणि ना तिथे तुम्हाला दिसते नाही माहिती, ते मोर आहेत. बरेच मोर होते पण मला वाटतं आवाजाने निघून गेले. तिथे एकच मोर दिसतोय आता. हॅलो, गेले मोर गेले. तर शेतामध्ये आम्ही पोहोचलोय आता. आणि जसे की मी बोलले, आम्ही मोर बघायला गेलो होतो पण तिथले मोर निघून गेले. तर आता आम्ही घेतो गाडीमधनं सामान, कारण की मम्मीनं उगं चुंगडे काहीतरी घेतले खायला वगैरे. तर ते सर्व सामान घेतो आणि तिकडं जे दिसते ना ते शेत आहे. तर आता आपल्याला तिकडं जायचंय. चला. कशाचं? हा चला. कुठं आहे? आणि यावर्षी पप्पांनी ना शेतामध्ये पत्ताकोबीची पण शेती केली आहे. तर आता आम्ही पत्ताकोबीची शेती पाहायला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता, हे जे छोटे जे झाड दिसत ना ते सगळे पत्ताकोबीचे झाड आहेत. आणि मी फर्स्ट टाइम पत्ताकोबीचं झाड बघते. पत्ताकोबी पाहिली होती पण झाड कधी नव्हतं पाहिलं, किंवा त्याचं रोपटं कधी नव्हतं पाहिलं. आणि ते तुम्ही बघू शकता, हे पहा, हे असं एक पत्ताकोबीचं झाड आहे. इथनं पूर्ण म्हणजे काढायचं, हे वाढल्यानंतर आणि हिची पत्ताकोबी विकायची. किती मोठी पत्ताकोबी आली, पण ह्याच्यातले काही खराब पण झाले पण काही चांगले. आणि काही पत्ताकोबीला ना मोरानं खाल्ले. इकडे तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हे जे पत्ताकोबी आहे ना, ह्याला मोरानं पूर्ण असं टोचून खाल्लेलं आहे. एवढं सर्व, तर त्याला विकू नाही शकत. तर ते जाईल आता शेतातल्या जनावरांना. इथं बघा, एका रोपट्यामध्ये किती सारे पत्ताकोबी आलेत. 1 2 3 4 आणि 5 पत्ताकोबी आलेत. तर हे आमचं शेत आणि याच्यामध्ये पत्ताकोबी आम्ही बघितली. आहो, कसं वाटलं पत्ताकोबीचं शेत बघून? मम्मीने एक पत्ताकोबी काढली इथं. का बरं काढते? घरी का? आता मम्मी ना घरी भाजी करायला ही पत्ताकोबी काढली आहे. हा, भारी, छान आहे. पत्ताकोबीचा. अच्छा, ठीक आहे. माझा लहान भाऊ प्रतीक, भैया हाय कर. पाहिजे. हा अरे मोबाईल आहे, खायला नाही ते. अरे चला रे. आता आम्ही आलो आमच्या शेतातला गोठा पाहायला, गुरांचा गोठा. भाई, अरे साईड द्या चला. हे आमच्या गुरांचा गोठा शेतामध्ये. त्याची पूर्ण जबाबदारी प्रतीक बघतो. हे काही त्याच्या गायी वगैरे आहेत. हे बघा, आणि सगळा कुत्र्यांच्या पिल्लाला माताजी दूध देते. बाई, किती भूक लागली यांना. ती का बरं तिकडे?
शेत आहे? त्याला जायच्या वेळी ऑलरेडी संध्याकाळ झालीच होती, तर मग मी घरूनच मस्त चहा बनवला होता. कारण की मला शेतामध्ये जाऊन चहा प्यायला खूपच जास्त आवडतं आणि संध्याकाळच्या वेळी अशा छान वातावरणामध्ये अशा जमिनीवरती बसून चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते. सो मी छान दुधाचा मस्त चहा बनवला होता. आणि ना आहुंना पण आणि मला पण गावाकडच्या दुधाचा चहा खूप आवडतो, कारण की त्याची टेस्ट खूपच वेगळी लागते. सो मस्त तो आम्ही भरून घेतला बॉटलमध्ये आणि शेतामध्ये येऊन आम्ही छान एका ठिकाणी बसलो आणि मस्त चहा पिला. मी शेताला आलो. अजून गोपी काढलो. मम्मा काढलो. झाली गोपी काढायचं. काय करताव? चहा पिताव? बोल. हॅलो. डकला. आईचं पिल्लूचं बोलणं ऐकल्यानंतर प्युअर अशी गावाकडे आल्याची फिलिंग येत होती आणि पिल्लूनं जो गावाकडचा टोन पकडला होता ना, लाजवाब होता. आम्ही फिरत फिरत आंब्याच्या झाडाखाली आलो होतो ना. या झाडाला खूप सारे आंबे लागले होते. सो आम्ही विचार करत होतो एक तरी आंबा खाली पडावा आणि नशिबानं लकीली मला 2-4 आंबे भेटले. आम्हाला पाडाचे 5 आंबे भेटलेत. दाखव इकडे मम्मी. दाजी इकडे बघा, असं करा. हे जे तुम्ही बघताय ना, हे तुंदळ्याची शेती आहे, म्हणजे ज्वारीची शेती. तुम्ही ते बघू शकता. छान त्याला कणस पण आलेला आहे. म्हणजे जास्त नाही आलं, म्हणजे मला वाटतं याला अजून टाइम आहे. 1 मिनिट, मी थोडंसं पुढे येऊन दाखवते. बघा, हे जे मला दिसते ना, हे ज्वारीचं कणीस आहे. हे मोठं झाल्यानंतर याला ज्वारी लागते आणि हे पूर्ण ज्वारीची शेती आहे. मोराची निवणी म्हणून. टोमॅटो हे बघा, माळवा 7 घेतले आम्ही आणि माळवं दाजीने काढले माझ्यासाठी. ते बोलले पुण्याला घेऊन जा. आणि सर्व शेतातलं माळवा ना, एकदम गावरान प्युअर. सो आमच्याकडे काहीच नव्हतं, मम्मीचा स्टॉल होता, त्याच्यामध्ये असं आम्ही घेतलो आणि निघालो होता गाडीकडे जाण्यासाठी. कारण की आभाळ आले ते बघा, कधी पण पाऊस येऊ शकतो. तर म्हणून पटकन गाडीकडे गेलेलं बरं. इथं पावसाला काहीच वेळ नाही लागत. असं वाटतं आत्ताच नॉर्मल होतं लगेच पाऊस सुरू झाला असं होऊन जातं. पूर्ण पाठीमागं काळं झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना कारली आणि दोडके आहेत, एकदम असे बारीक कवळे कवळे, खूप भारी. हे ना आमचं चिंचेचं झाड आहे, किती मोठं आहे, लहानपणापासूनचं झाड आहे. आणि हे जे तुम्ही बघताय ना, हे आंब्याचं झाड होतं इथे, जे अख्खं आमचं बालपणी जे आम्ही घालवलं होतं. पण ते इतकं म्हातारं झालं आता, त्याचं वय झालं होतं. सो सर्व आता झाड जळून गेले, म्हणजे पूर्ण तुटूनच गेलं, तर काहीच नाही राहिलं इथं. हे बघा वरतीपर्यंत. आणि हे आमचे पांडव, जे वेळामोशाला आपण त्याची पूजा करतो. आणि हे पण काही आंब्याचे झाड तिथे पप्पांनी लावले. तिथं आहे पपईचं झाड, ते बघा पपईवरती.
आणि इकडे काही आहेत अशी छोटी मोठी झाडं. चल लाडू पळ. हे किती शेंगाचं झाड आहे बघा. चला माताजी. त्याच्या समोर बघताय ना ते आंब्याचं झाड आहे जे अण्णाने लावलं होतं म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आणि पप्पांनी पण त्याला खूप छान वाढवलं आहे. तर ते बरंच आता मोठं झालं आहे. म्हटलं त्यांच्या आठवणीमध्ये याला असंच वाढवूयात आपण. हे आपटेचं झाड आहे का ग? अरे वा, हे पण किती छान आले. मस्त आले हे पण. ओके, सो झाली आमची फार्म टूर प्रतीकाला तिकडनं. शेत बघून झालंय आमचं. तासभर फिरलो आम्ही. मजा आली, खूप जास्त मजा आली. आंबे पण भेटले, शेवग्याच्या शेंगा पण भेटल्या. आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती छान झाले. आता सुनसान रोड, इथं कुणीच नाही, गाड्या वगैरे जास्त नाही आहेत इथं. आणि रोडच्या या साईडला शेत आहे आमचं. तर चला आता निघालोय आम्ही. ओके, तर निघालो आम्ही घरी जायला. यार खूप मजा आली, खूप भारी वाटत होतं. आणि सर्वात मेन भारी याच्यामुळे वाटत होतं वातावरण खूप छान झालंय त्याच्यामुळे. चलो बाय बाय शेत, भेटू लवकरच. बाय कर मामाला, बाय कर मामाला. हा तिथे हाय शेडला बाकीचे 4 गट्टे आपल्याला फी लागते. आणि रोजगाराला 4 गेले म्हणतो. 4 गट्टे 33 पाहिजे. पप्पा लीजिए तेरा लीजिए चालू गाडी. लय चालू गाडी.